आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे काय चाललंय? कसली गर्दी केली? राणीला चक्कर आली काय? अरे मग तिला डॉक्टरांकडे यायचं सोडून तुम्ही बघत काय बसलायत इडियट्स? काळजी करू नकोस, आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊया। हाऊ डेअर यू! तुम्ही मला टच कसं काय केलं? अगं ते तुला, अगं मी तुला चक्कर तिकडे गेले आणि आता माझा कुंबळे, उद्या 15 ऑगस्ट म्हणजे कॉलेजला सुट्टी। 15 ऑगस्ट म्हणजे सुट्टी एवढंच असते काय? अगं तसं कुठं म्हणतोय मी? तुला आठवतंय का गावाकडे झेंडावंदनाला कसली मजा यायची ती? बँड, भाषण, समूगीत, त्यानंतर आपण जिलेबी आणायचं। कुंबळे काही म्हण, पण जिलेबीशिवाय 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी होऊच शकत नाही। तुला की नाही खादड्याशिवाय दुसरं काय सुचतच नाही बघ। ते नव निंगे, अगं आपल्या कॉलेजच्या पलीकडे एक मराठी शाळा आहे, माहित आहे का? हा हाय की। अगं तिथनं की नाही रोज सकाळी प्रार्थनेचा आणि संध्याकाळी पसायदानाचा आवाज येत असतोय बघ, आणि ते ऐकून मला आपल्या शाळेतले दिवस आठवतात। वय पण कमळे, तिथं काही लय पोरं दिसत नाहीत ग। होय ग, एवढं मोठं शहर आहे तरी आपल्या गावाकडच्या पोरांपेक्षा कमी पोरं त्यांच्या शाळेत। मला की नाही आपल्या शाळेतले दिवस आठवतात बघ। गेलं गेलं प्रार्थना, प्रतिज्ञा, मग फळ्यावरती आपला सुविचार लिहायचा, काय मजा यायची ग। मग पहिला तास मूल्य शिक्षणाचा, तेव्हा की नाही मी बोधकथा सांगायचो रोज, तेव्हा आपले मुख्याध्यापक रोज मला पाठीवर थाप द्यायचे, असलं भारी वाटायचं। आणि पीटीचा तास, अगं नुसता धुरळा करायचा आपण, तेव्हा आपण कबड्डी शिकलो म्हणून आज आपल्याला फायदा झालाय बघ निंगे। माता की जय वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। तर मुलांनो, ही एक कमळीताई, ही गावावरून आपल्या पलीकडच्या अन्नपूर्णा एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये शिकण्याकरता आलेली आहे। आपल्या शाळेमध्ये होणाऱ्या झेंडावंदनाकरता येण्यासाठी तिने माझ्याकडे स्पेशल परमिशन मागितली। खर तर अशा प्रकारे झेंडावंदनाला येण्यासाठी परमिशन मागितलेली बघून मला थोडं आश्चर्य वाटलंच, पण त्यामागची तिची भावना जेव्हा मला लक्षात आली तेव्हा नकार देणं शक्यच नव्हतं। तर अशा या आपल्या यंग गेस्टला मी 2 शब्द बोलण्याची विनंती करतो। नमस्कार। पहिले तर तुम्ही मला परवानगी दिली त्याबद्दल खरंच लय धन्यवाद। काय मग कसं आहे सगळे? अरे कसला भारी टिकला लावलायस रे तू। समध्या पोरींनी माझ्यासारखे येणे बांधलेत की, आणि टिकली बी। मला सांगा कुणाला गावाला जायला आवडतंय? अरे बापरे, सगळ्यांनाच आवडतंय की। तुम्हाला सांगू, आमच्या गावाकडे बी असं झेंडावंदन व्हायचं, तर दरवर्षी मी जायचं, पण मग ह्या वर्षीचं झेंडावंदन चुकू नये म्हणून मी तुमच्या शाळेत आलोय। अरे आता तुम्ही ते समूह गीत गायलं की नाही? अरे कसलं भारी गायलं सगळ्यांनी। पण तुम्हाला सांगतो, आत्ताच मला तुमच्या मुख्याध्यापक सरांकडनं कळलंय की कदाचित ह्यो झेंडावंदन तुमच्या या शाळेतलं शेवटचं झेंडावंदन असणार आहे। इथली ही इमारत पाडून मोठी इमारत बांधणार आहेत इंग्रजी शाळेची, आणि तुम्हासनी दुसरीकडे कुठेतरी शाळेला जायला लागणार आहे। मला सांगा कुणाला इंग्रजी शाळेत शिकायचंय? कुणाला मराठी शाळेत शिकायचंय? एकदम बरोबर, कारण मराठी भाषा आपली मातृभाषा आहे। आणि आपल्या मातृभाषेत जेव्हा आपण काय पण शिकतोय की नाही,
तेव्हा आपल्याला लवकर कळते की नाही आणि ते मनात बी रुजते. कारण मातृभाषा म्हणजे आपण आपल्या आईकडून जी भाषा शिकतोय ती असते. खरं तर सगळ्याच भाषा भारी आहेत, पण आपण जेव्हा आपल्या मातृभाषेत शिक्षण घेतोय ना तेव्हा आपला शिक्षणाचा पाया एकदम मजबूत होतोय. आणि पाया मजबूत असलेली इमारत किती बी संकट येऊ द्या जागची हालत नाही बघा, होय की नाही? पाया मजबूत असला की आपण आपल्या पुढच्या आयुष्यात किती पण नवीन काय शिकायला गेलो की नाही आपण लगेच शिकतोय, ते समजतोय आणि इतरांना बी समजवू शकतोय. आज आपण देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. इंग्रजांना लढा देऊन आपल्या देशानं स्वातंत्र्य मिळवलं, पण इंग्रजी भाषेचं वजन आपण डोसक्यावर वागवत फिरतोय. म्हणजे इंग्रजी भाषेला माझा विरोध आहे असं मी अजिबात म्हणत नाही. इंग्रजी भाषा यायलाच पाहिजे, मी बी शिकतोय. अहो कितीतरी देशांमध्ये इंग्रजी भाषा वापरली जात्या संवाद साधण्यासाठी, त्यामुळे ती यायलाच पाहिजे. पण पहिलं गम बनणं हे आपण आपल्याच भाषेत गिरवायला पाहिजे की नाही? आणि त्यासाठी आपल्याला आपली शाळा पाहिजे, जेणेकरून आपण आपली भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवू. कारण जर आपण भाषा टिकवली तर आपण आपली संस्कृती टिकवू शकतोय. आणि त्यासाठी आपल्याला आपली मराठी शाळा पाहिजे. अहो आपली मराठी भाषा किती जुनी समृद्ध आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा बी मिळालाय. आणि स्वतः छत्रपतींनी मराठीत राज्य व्यवहार कोश तयार करून तिला राज्य व्यवहारात स्थान दिलंय. मग मला सांगा, आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्याच राज्यात आपलीच भाषा शिकवणारी जर शाळा बंद पडणार असेल तर आपण काय गप्प बसायचं का? सर, इथं इंग्रजी शाळा उभारणार आहे ह्याबद्दल काही वाईट आहे असं मी म्हणतच नाही. पण इथं जी इमारत उभारली जाणार आहे त्यातलं 2 मजलं जर मराठी शाळेला दिलं तर काय हरकत आहे? म्हणजे या मुलांचा तो हक्कच आहे सर. कल्पना छान आहे, पण आमच्या हातात काहीच नाहीये. ही शाळा वाचवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, पण मी एकटा किती आणि काय काय करू? सर, तुम्ही आमच्या कोल्हापूरबद्दल तर लय ऐकलं असेल, पण तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. आम्ही कोल्हापूरची माणसं की नाही, एखादा विषय हातात घेतला की आम्ही सुट्टीच देत नाही. जोवर काम तडीला लागत नाही तोवर गपच बसायचं नाही, असा विषय आमचा. जेव्हा विषय कोल्हापूरचा येतोय की नाही, तिथल्या माणसांचा येतोय, तेव्हा जातपात, गरीब श्रीमंत, राजकारण हे सगळं भेद बाजूला सोडून सगळी माणसं एकत्र रस्त्यावर येतात आणि मिळून लढतात. आमचा विषयच हार्ड आहे बघा. सर, अहो आमचा एक दोस्त सांगतो, जे तिथल्या मातीतलं तिथल्या माणसांचं आहे ते राखायचं, टिकवायचं आणि वाढवायचं, असा विषय असतोय बघा. थोडक्यात मला हेच सांगायचं, जेव्हा सगळी माणसं चांगल्या इराद्याने एकत्र येतात की नाही तेव्हा त्यांचा आवाज कोणी बी दाबू शकत नाही. तेव्हा तुम्ही बी जर एकत्र आलात की नाही तुमचा आवाज कोणी दाबूच शकत नाही. आजी, छान बोललीस ग.